श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 50वा दशम स्कंध। श्री शुकाचार्यांनी परीक्षितीला विचारले, राजा, कथाश्रवणाचा आज 5वा दिवस आहे। तुला काही जलपान करावयाचे असेल तर करून घे। आपल्याला तर तासातासाला जावे लागते, पाय मोकळे करावे लागतात, मध्येच खारे दाणे, चहापाणी वगैरे लागते। कथाश्रवणात किंवा कोणत्याही अनुष्ठानात अशा प्रकारे विक्षेप निर्माण करणे होत असते। त्या वातावरणात आपण एकतर एकरूप झालेले नसतो किंवा कथाकीर्तनास जाणे हा दिखाऊपणाचा लौकिक कमवण्याचा आपण भाग समजत असतो। पण भगवत भक्ती ही लौकिकासाठी नाही, किंबहुना लौकिक सांभाळणे म्हणजेच व्यवहार करणे आहे। परमार्थात व्यवहार चालतच नाही, सामान्य व्यवहार चालत नाही, तसा शरीर व्यवहारही तिथे संपुष्टात यावा लागतो। त्याचेच नाव सर्वसंग परित्याग। परीक्षिती म्हणाला, महाराज, तहान भूक लागेलच कशी? एक तर माझा मृत्यू मला दिसल्यामुळे मी अन्नपाण्याचा त्याग करूनच चरणी शरण बसलो आहे। शिवाय आपल्यासारख्या त्यागमूर्तीच्या मुखातून स्त्रवणारी ही कथामृताची संततधार मला क्षणोक्षणी तृप्तच तर करीत आहे। हे खरेच आहे, कारण या जडदेहाच्या तृप्तीसाठी जशा षडरसयुक्त अन्नाची आवश्यकता असते तशीच ती चेतनदेहालाही असते। आणि ते षडरसच काय, पण नवरस, नवनवे रस या कृष्णकथेत प्राप्त होतात। संसार तापांचे निरसन होते आणि ब्रह्मानंदी टाळी लागते। भूक तहान तर विसरतातच, पण जगाचे जगराहाटीचेही विस्मरण होते। हास्य, शृंगार, करुण, अद्भुत, बिभत्स, वीर, शांत, भयानक असे सगळेच रस कृष्णकथेत समाविष्ट आहेत। म्हणून ते कोणत्याही प्रकृतीच्या, कोणत्याही प्रवृत्तीच्या, कोणत्याही विचारधारेच्या लोकांना आकृष्ट करून घेत असते। कर्षती तिती कृष्णः असे म्हणूनच म्हणतात। अशा या श्रीकृष्णाचे सर्वांचेच कलिमल नाहीसे करणारे चरित्र मला सांगा, असे राजा परीक्षितीने शुकमुनींना विनवले। तेव्हा श्री शुकाचार्यांनी श्रीकृष्ण चरित्र सांगण्यास प्रारंभ केला। राजा, तुझ्या या प्रश्नामुळे तुझे, माझे आणि इतर लोकांचेही कल्याण होणार आहे। वसुदेव कथा प्रश्नः पुरुषान् स्त्रीन् पुनातिः वक्तारं पृच्छकं श्रोतृस तत्पाद सलिलम यथा। वक्ता, श्रोता आणि प्रश्नकर्ता पृच्छक या सर्वांनाच गंगाजलाप्रमाणे निर्मळ, पवित्र करतो। मलाश्रयाची वारंवारिता मनुष्य जन्मात सहज आहे, तितकीच सहजता गंगाजलाच्या स्पर्शाने वारंवार प्राप्त होऊ शकते। श्रीकृष्णाच्या कथामृत पानाने जीवनाच्या कलिमलाची निवृत्ती आणि शुद्ध पावित्र्याची प्राप्ती एक समयावच्छेदे करून प्राप्त होत असते। तेव्हा वारंवारिता कथेची ही आपोआप आवश्यकता झाली आणि त्यासाठी पुनः पुनश्च ही आले। मला या एकाच श्लोकात भागवत समजले म्हणण्याचे मूळ इथे आहे। कृष्णकथेचा तोच तोपणा गौरवास्पद आहे। आज शेकडो वर्षे हजारो ठिकाणी श्रीमद भागवत कथा होत आहे, हेच त्या तोच तोपणाच्या आवडीचे निदर्शक आहे। शिवाय मनुष्य विस्मरणशील आहे, तेव्हा द्विर्बद्धो सुबद्धो भवती हा न्याय इथे प्रतीतीला येतो। श्रोत्याला पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे वक्त्याचे संकीर्तन होऊन त्यालाही मुक्तीचा प्रसाद प्राप्त होतो। पृच्छकाचे तर चिंतन असते, म्हणूनच त्याला प्रश्न पडतात। प्रश्न पडणे हे प्रगतिशील असण्याचे लक्षण आहे, मात्र प्रश्न तार्किक असावेत, तर्कटी असू नयेत। पृथ्वीवर राज्य करणारे लाखो राजे गर्विष्ठपणे, अत्यंत क्रूरपणे वागत होते, सामान्य जनतेचा आनंवित छळ करीत होते। त्यामुळे पृथ्वीला त्यांचा भार होऊ लागला। माणसाला पाठीवर मणाचे पोते घेतली तर ओझे होत नाही, पण एकच दुष्टारबुद्ध त्याला हैराण करतो आणि त्याचाच नाश करावा लागतो।